चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया वर्गमुळाची सोपी ट्रिक। त्यासाठी आपल्याला वर्गमुळातील सर्व अंकांची बेरीज करून घेऊया। 1 + 9 + 6 बरोबर 9 × 1 = 10 आणि 6 = 16। 16 16 - 2 16 2 घालवायचे, खाली राहिले 14। त्यानंतर पुढची संख्या आहे वर्गमुळात 289 बरोबर 2 + 8 + 9 2 + 8 + 9 या सर्व संख्यांची बेरीज येते 19। त्यातनं वर्ग वजा करायचा म्हणजे 2 वजा करायचे। 19 मधून 2 गेले बरोबर राहिले, खाली राहिले 17 म्हणजे 289 चे वर्गमूळ आहे 17। तसंच पुढची संख्या आहे 64। त्यासाठी बघा 6 + 4 बरोबर 6 आणि 4 झाले 10। मग काय करायचं, 10तनं 2 वजा करायचे बरोबर 10 - 2 बरोबर राहिले 8। मग 64 चे वर्गमूळ हे 8 आहे। त्यानंतर दुसरी संख्या आहे 125। घनमुळात 125 ही तर आहे घनमूळ, आपल्याला घनमूळ काढायचे आहे। आता त्यासाठी पण तीच ट्रिक वापरायची आहे। 1 + 2 + 5। आता वर्गमूळ काढायच्या वेळेस आपण 2 वजा केले, तर आता घनमूळ काढताना आपल्याला घन वजा करायचा म्हणजेच 3 वजा करायचे। 8 - 3 बरोबर 5 म्हणजेच 125 चे घनमूळ आहे 5। आता परत घनमुळात 343 म्हणून 3 + 4 + 3 4 आणि 3 7 आणि 3 10 त्यांची बेरीज आली 10। म्हणून 10तनं घन घालवायचा म्हणजे 10 - 3 बरोबर 7। उत्तर आले 7 म्हणजे 343 चा घनमूळ आहे 7। पुढील संख्येचं उत्तर हे सर्वांनी